प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाया चॅनल सर्वांचं स्वागत आहे प्रियजनांनो. प्लीज येशूदाया चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करावे, जेणेकरून जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल आणि जास्तीत जास्त मोठा व्हिडिओ केला जाईल आणि देवाच्या राज्याची सुवार्ता केली जाईल. प्रियजनांनो, मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा म्हणणं घेऊन आलोय आणि तो म्हणणं असा आहे. लूक शुभवर्तमान मध्ये सांगितलंय, एका विधवेने दिलेलं दानाबद्दल सांगितलं प्रियजनांनो. त्या विधवेने दिलेल्या दानाबद्दल लूक शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्यातलं 41 वचन, विधवेने केलेलं दान. मग येशू भांडारासमोर बसून लोकांना भांडारात पैसे टाकताना पाहिले आणि पुष्कळ धनवानांनी मोठी मोठी रक्कम टाकली, पण एका गरीब विधवेने तिचे 2 टोले टाकले व एक दमडी टाकली व तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना बोलवून घेतले व ते म्हणाले की मी तुम्हाला सांगतो की हे भंडारातील अधिक टाकले आहे. या विधवेने सर्वापेक्षा अधिक टाकले. सर्वांनी तर आपल्या एकूण कमाईतून टाकले, पण हिने तर आपल्या सर्व कमाईतून टाकले. कारण की त्या विधवेने प्रियजनांनो सर्वात जास्त टाकले. कारण की तिने असा विश्वास धरला, माझी कमाई जर 10 रुपये, तर तिने असा विश्वास धरला मी 10 रुपये देवाच्या भांडारात टाकते. कारण की मी जर 10 रुपये टाकले तर देव माझं वर्षभराचं अन्न, वर्षभराचा किराणा, जे काय असेल तर देव पूर्ण करेल, असा तिचा विश्वास होता. म्हणून तिने टाकलं प्रियजनांनो. तसा तुमचा देखील विश्वास पाहिजे. देव कधी कोणाचा घेणारा नाही, देणार आहे प्रियजनांनो. पण देव काय मागवतो? तुमचा विश्वास आणि तुमचं जीवनातलं असणारं परिवर्तन. तुम्ही जेवढा ईश्वर विश्वास ठेवता तेवढं तुमचं जीवन बदललं जाईल, तेवढं तुमच्या जीवनात आरोग्य तुम्हाला भेटलं जाईल, तेवढं तुम्ही मोकळीकता होणार. जेवढा तुम्ही ईश्वर विश्वास ठेवता तेवढं तुमचं जीवन बदल. जसं त्या विधवेने विश्वास ठेवला, तसा तुम्ही आज देखील विश्वास करा. जो तुमचा महिन्याचा पगार येईल, येशू समोर ठेवा. म्हणा, येशू या पगाराला आशीर्वादित कर, ब्लेस कर. याच्यातलं मी काही तुझ्या राज्यार्थ देतो आणि बघा तुमचा महिन्याचा पगार किती ब्लेस होईल. कर्जाचे श्राप तुमचे तुटतील. घरात तुम्हाला बरकत येईल. खाऊन टाकणार प्रत्येक सैतानाचं कार्य नष्ट होईल. तुमच्या घरात पैसे पाण्याचे रेलचे राहील, अन्नधान्याचे रेलचे राहील. कारण की तो बरकत देणारा देखील परमेश्वर. म्हणून त्यांनी 2 मासे आणि 5 भाकरी घेतल्या आणि प्रियजनांनो 2 मासे आणि 5 भाकरीमध्ये 5,000 लोक जेवले. तसंच आज देव तुमच्या जीवनात देखील कार्य करणार आहे. आज बरकतीचे आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. सर्वांना डोळे आता मी प्रार्थना करतो. पवित्र देव ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत आहे प्रत्येकाला परिचय कर. तुझे अब्रामाचे आशीर्वाद आणि बरकतीचे आशीर्वाद जेवढे ऑनलाईन व्हिडिओ होतात त्यांना प्रत्येकाला मी शिकवतो. ज्यांच्या घरात पैशाला पैसा टिकवतो ईश्वराचं नाव, त्यांना 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलरचा गाडीचा आशीर्वाद शिकवतो. त्यांना सुंदरच्या नोकरीचा आशीर्वाद मी शिकवतो. ज्यांच्या घरात गरिबीचे श्राप मी तोडतो. त्यांची शेती व्यवसाय मी ब्लेस करतो. त्यांचा व्यवसाय मी ब्लेस करतो. त्यांचा बाहेर आणि हात जाणं ब्लेस करतो आणि त्यांना विशेष करून येशूचा पवित्र आत्मा देतो की जेणेकरून ते प्रभू येशूचा गौरव करतील आणि येशूला उंचवतील. आणि प्रार्थना मी स्वर्गीय पित्या ख्रिस्त येशूच्या नावात सर्वांना ब्लेस आणि आशीर्वादित करतो.